महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. आज आंदोलनाचा 20वा दिवस आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रणजितदादा रासकर हे आंदोलना ठिकाणी पहिल्या दिवसापासून आणि आंदोलक म्हणून या ठिकाणी आहेत. परंतु ह्या आंदोलनाच्या स्टेजच्या समोर सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच झेंडा लावलेला दिसतोय. सर्वच पक्षाचे झेंडे आहेत, परंतु प्रामुख्याने ज्या पुणे महानगरपालिकेच्या विरोधात आपलं आंदोलन आहे, त्या पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे. तरी भारतीय जनता पार्टीचे आपण हे सक्रिय पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असतानाही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आजपर्यंत आपली का दखल घेतली नाही? काय गेले 20 दिवस झाले आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहे, परंतु पक्षाच्या वतीनं या सगळ्या गोष्टीची दखल घेणं महत्वाचं होतं. कारण इथं पण भारतीय जनता पार्टीची लोक राहिला आहेत. गेले अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करतात. परंतु शहरी आणि ग्रामीण असा दोन भाग पडल्यामुळं शहरामध्ये असणाऱ्या लोकांना, जे पक्षाचे लोक आहेत, त्यांना ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांशी काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळं ते आपलं सवतीचं पोरगं असल्यासारखं आमच्याकडं दुर्लक्ष करते. त्यांना फक्त शहरातल्या लोकांशी घेणं देणं आहे, ग्रामीण मधल्या लोकांशी काही घेणं नाही. मूळ तत्व हे सगळी त्यांनी बाजूला ठेवून फक्त यातनं अर्थकारण कसं केलं जाईल याच्यावरती सध्या महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे. त्यामध्ये लोकांच्या हिताच्या गोष्टी त्या केल्या जात नाहीत. त्यामुळं आम्हाला कुठेतरी लोकांच्या समोर जाणं मुश्किल झालेलं आहे. तरी माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना यांनी लक्ष घालावं. पुणे शहरामधल्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांनी या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे. सरचिटणीस असेल, मोठमोठे आमदार आहेत, खासदार आहेत, या सगळ्यांनी मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द आहे तो सुद्धा हे पाळत नाहीत. त्याच्यामुळं आता अशी परिस्थिती आहे की जायचं कुणाकडं. म्हणजे भले आम्ही कार्यकर्ते भाजपचे असले तरी ही जर सगळं अर्थकारण जर यांच्या ह्याच्यामध्ये चाललं असेल आणि अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून हे जर वागत असतील तर मग या पुढे या इथल्या पुणेकरांचा आणि फुरसुंगीकर किंवा आजूबाजूच्या गावांची जी आहे खूप दयनीय अवस्था होणार आहे. सगळ्यांनी जर हात वर केले तर मग शक्य नाही. म्हणून आम्हाला, भले आम्ही भाजपचे कार्यकर्ते असले, मग आम्ही कोणाची बाजू रेटून नेण्यापेक्षा सत्याची बाजू, आम्हाला जे आमच्या पक्षाने शिकवलेलं आहे त्या सत्याची बाजू आम्ही रेटत आहोत. आणि मी सगळ्या नेत्यांना प्रामाणिकपणे हात जोडून विनंती करतो की त्यांनी देखील त्या गोष्टीकडं नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, पूर्ण अभ्यास केला पाहिजे. बहुतेक मला असं वाटतं की पुणे महापालिकेतले जे मोठे मोठे नेते आहेत त्यांना लिहिता वाचता येत नाही आणि ते त्याच्याकडं पूर्ण लक्ष देऊन किंवा वाचता येत नसल्यामुळे ते अज्ञानी आहेत असं मला वाटतंय. त्यांनी नीट अभ्यास करावा. पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी हे मुख्यमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दावत आहेत, ह्याचा अर्थ असंच होतोय का? हो, 100%. गेले 10 वर्ष झाले आम्ही काय आंदोलन केलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाच्या भरोश्यावर आम्ही 10 वर्ष आंदोलन केलं नाही. पण त्यांनी दिलेला शब्द इथलं प्रशासन आणि इथले पदाधिकारी हे त्याचं पालन करत नाहीत. ते आमचं दुर्दैव आहे. आपण गेली 20 दिवस झाले आंदोलन चालू आहे. पुणे महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन ठिकाणी भेट दिली का? अजिबात नाही. म्हणून आपल्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, आंदोलनाच्या बाहेर भारतीय जनता पार्टीचे झेंडा आहे, हा हेतू त्यांनी मनात ठेवून या ठिकाणी भेट दिली का? हा झेंडा कोणाच्या मालकीचा नाही, हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आहे आणि हे तत्वानी चालणारा झेंडा आहे. त्यामुळे कोणी त्याच्यावर स्वतःची मालकी दाखवू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की इथले आमचे जे भारतीय जनता पार्टीचे सवंगडी आहेत ते सगळे लोकांच्या हितासाठी या ठिकाणी आंदोलनाला आले आहेत. त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ ठेवून किंवा पक्षाची बाजू खूप मोठी रेटून धरायची अशी काही भूमिका नाही. भले उद्या जर भारतीय जनता पार्टीचा जर आमदार देखील या ठिकाणी जर या प्रकरणात असेल तर आम्ही छाती ठोकपणे त्याच्या विरोधात उभा राहायला तयार आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.